श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव सांगणार आहे. अनुभव अतिशय छान आहे आणि जेव्हा मी हा अनुभव ऐकला तेव्हा मला अतिशय आनंद झालेला होता. कारण की अनुभवच तसा आहे. अनुभव आपल्या जालन्याच्या एका ताईंचा आहे. अनुभव असा आहे की ताईंना झाले 19 वर्ष, बाळ नव्हतं. अनेक दवाखाने केले. भरपूर अशा ट्रीटमेंट केल्या, ज्या कोणत्या आपल्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला टेस्ट कराव्या लागतात. जे ऑपरेशन असतात लॅप्रोस्कोपी जे असतात ते सगळे ताई करून बसल्या होत्या. आमच्या इथला जालन्याचा सगळे जे हॉस्पिटल आहे ते सगळे त्यात ट्रीटमेंट घेतली होती. प्रत्येक डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर त्यांचे नवीन प्रॉब्लेम काढायचा आणि एक दिवस असंच त्यांना युट्यूबवरून स्वामी सेवेबद्दल कळालं. त्यांच्या मनातही वाटायला लागलं की त्यांना आपणही आता एवढं करून थकलोय, महाराजांची सेवा हे करतो आहे, हॉस्पिटल करतोय, नको तिथे पैसे घालतोय, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक सगळं असं ते ट्राय करून बसल्या होत्या. पण त्यांना कोणताच रिझल्ट येत नव्हता. प्रत्येक डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर तर म्हणायचे की तुमच्यात प्रॉब्लेम काहीच नाहीये, तुमचं सगळं व्यवस्थित आहे. पण प्रॉब्लेम होतो कुठं आहे मग? प्रेग्नन्सी का राहत नाहीये? आणि प्रत्येक डॉक्टर नवीन काहीतरी सांगायचा. तर असं करता करता ताईंचे 19 वर्ष निघून गेले आणि त्यांना महाराजांचा सेवेचा जो एक व्हिडिओ होता तो त्यांच्या समोर आला आणि त्यानंतर त्या आपल्याही चॅनलला व्हिजिट केली आणि आपल्या चॅनलवर त्यांना कळालं की गुरुचरित्र पारायणामुळे मला संतान प्राप्ती झाली होती, तर आपणही का करायला नको? आणि तसा ताईंकडे वेळ भरपूर होता. ताईंनी ठरवलं होतं की मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करेल. कधी कधी तर ताईंनी मला त्यांच्या अनुभव सांगितलं, कधी कधी त्यांच्या महिन्यातून 2-2ही पारायण होऊन जायचे. तर कधी संक्षिप्त करायच्या, कधी आणि ताईंनी 108 स्वामीचरित्र पारायणही केले होते. त्या महाराजांच्या सेवेत आल्या आणि महाराजांच्या सेवेत नवीन सेवेकरी आलं तर असं म्हणतात की महाराज त्याला भरभरून देतात. तर हो, हे खरं आहे की महाराज त्याला भरभरून देतातच. कारण की तो निस्वार्थ भावनेने सेवा करत असतो. त्याचं मन निर्मळ असतं. त्याला काहीच म्हणजे अहंभाव नसतो, अहंकार नसतो, की मी स्वामी सेवेत येऊन एवढं केलं किंवा तेवढं केलं. तर तसंच ताईंच्या बाबतीत झालं. 19 वर्ष लोटली. जिथे त्या IVF करायला निघाल्या होत्या, त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचा त्यांना कुठलाच उपयोग होत नव्हता, कुठलाच सपोर्ट करत नव्हता. पाण्यासारखा पैसा त्यांनी दवाखान्यामध्ये घातला. तिथे गुरुचरित्र ग्रंथाने त्यांना आई होण्याचं सुख दिलंय. तर 19 वर्षानंतर ताई आज प्रेग्नेंट आहे, फक्त गुरुचरित्र पारायणामुळे. आणि गुरुचरित्राचा महिमाच एवढा सुंदर आहे ना, की 60 वर्षाच्या वांजेला बाळ होऊ शकतं. तर तुम्हा आमच्या सारख्यांना काय हो, महाराज देऊ शकतात. फक्त आपली सेवा, आपली भक्ती तेवढी पाहिजे. आता प्रत्येक जण म्हणतं, की महाराज आम्ही एवढी सेवा करतोय, तेवढं करतोय, पण महाराज आम्हाला देत नाही. पण तुमची श्रद्धा, तुम्ही तेवढ्या भक्तीने सेवा करतायत का? तेवढा विश्वास तुम्ही महाराजांवर टाकतायत का? इकडे सेवा करतात आणि इकडे म्हणतात, की महाराजांनी काय केलं? एवढी सेवा करतायत, कधी स्वामी माझ्याकडे बघतात. ज्याच्या त्याच्या कर्माचा भोग असतो. तसाही तोही भोग तर ताईंनी 19 वर्ष भोगला आणि आज त्यांच्या पदरात हे सुख पडतंय. आता आपलं फक्त गुरुचरित्र पारायण करायचं, पण ते पूर्ण श्रद्धेनेही तेवढं करायचंय. बाकीच्याही सेवा तेवढ्या चालू होत्या. ताई आरत्या करायच्या महाराजांच्या, सगळ्या सेवा त्यांनी केल्या आणि आज 1 रुपयाही डॉक्टरांना न देता, म्हणजे जेव्हा त्यांनी महाराजांवर विश्वास ठेवला, त्यांनी पूर्णपणे विश्वास ठेवला, त्यांनी त्यांचे सगळे दवाखाने बंद करून टाकले आणि सर्वस्व त्यांनी महाराजांवर सोडून दिलं आणि 1 रुपयाचीही गोळी न घेता, एक इंजेक्शनही न घेता ताईंना नॅचरल कन्सीव्ह झालं आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की जेव्हा काही कधी-कधी कसं होतं, महाराजांची सेवा पण चालू असते आणि ट्रीटमेंट पण चालू असते, तेव्हा लोकांना फरक पडतो. पण कधी-कधी असं होतं, की महाराज एखाद्याला एवढं देऊन टाकतात ना, की शब्द अपुरे पडतात. तसंच या ताईंच्या बाबतीत झालं आणि आज ताईंना आपण फक्त एवढी ताईंसाठी प्रार्थना करूया, की त्यांची जी पुढची वाटचाल आहे, त्यांची डिलिव्हरी वगैरे जवळ आली आता, तर त्यांची डिलिव्हरी सुखरूप होऊ द्या म्हणून. तर तुम्हालाही हा अनुभव कसा वाटला वाटला, गुरुचरित्राचा महिमा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी